MIDC परिसरातील स्क्रॅप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। बातमी नाशिक येथून। 7 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, परराज्यातील आरोपींसह वाहन चालक ताब्यात। दिंडोरी पोलिसांनी MIDC परिसरात औद्योगिक कंपनीतून स्क्रॅप चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत सुमारे 7 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परराज्यातील आरोपींसह ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील प्लॉट MIDC परिसरात असलेल्या एका कंपनीच्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये संशयास्पद हालचाल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला। छाप्यात ट्रकमधून लोखंडी स्क्रॅप, सळई, अँगल, वायर आणि इतर साहित्य आढळून आले। एकूण 8 ते 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी काही आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे समोर आले आहे। एका आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। संबंधित ट्रक क्रमांक MH07 AL 3669 जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 32 मिलीमीटर आकाराच्या लोखंडी सळ्या, 17 मेट्रिक टन स्क्रॅप साहित्य, गॅस कटर, हेल्मेट तसेच अंदाजे 7,09,500 रुपयांचा माल आणि वाहनाचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे। औद्योगिक क्षेत्रात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। वृत्तसंकलन रफिक सय्यद।